तुला साध आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावलानी त्या वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तात इंद्रायणी विठ्ठल 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 हो भिडे आस म्हणती माझ्या वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव होती तुझे रूप धारी जीवाला तुझी आज नारावली तरी साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हॅलो 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 प्रथम विठ्ठलांच्या विठ्ठल रुक्माईच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. रंगदेवता रंगभूमी आणि कलेची देवता नटेश्वराला विनम्र अभिवादन करून विद्येचा दाता विघ्नहर्ता यांच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी मुंडवर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य घडविले आणि हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याची जी बहुमोल संधी दिली तेव्हाचा चढता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानात समुद्रा त्रिवार मानात समुद्रा. माझ्या खानुगावची ग्रामदेवता श्रीदेव गांगेश्वर धनील पावणाई आणि आज केळवली गावची ग्रामदेवता आई वाघजाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन सोहळा या सोहळ्यानिमित्त आम्हाला आमची कला दाखवण्याची जी बहुमोल संधी दिली ते या कार्यक्रमाचे आयोजक दिलीप तावडे साहेब आणि सहकुटुंब सहपरिवार यांचे देखील मनस्वी आभार मानून आणि रसिक हो या स्पर्धेला उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक मायबाप बंधू भगिनी आणि या स्पर्धेसाठी लाभलेले आदरणीय ज्यांना रामायणामधील माहिती असणारे असे पंच त्यांना देखील शायरी मानाचा मुद्रा करून रसिक हो आम्ही सविनय सरस सादर करत आहोत. राम रावण युद्ध थरार सीताहरण पट आणि लंकाधीश रावणाचा नृत्याविष्कार आणि राम रावण युद्ध थरार राम रावण युद्ध थरार. धन्यवाद. हॅलो हो रे हो लंकापतीचा राजा रावण 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 लंकेचा रावणाने रूप हे
सीतेला नेले हो लंकेला लंकेचा रावण आला हा धावून लंकेचा रावण आला हा धावून हर 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 महादेवाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हटला की लंकाधीश रावणाकडे पाहिलं जातं. रावण हा प्रकांड पंडित होता. रावणाला 4ही वेदांचं ज्ञान प्राप्त होतं. सर्व विद्यांमध्ये रावण हा निपुण होता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रावणानं स्वरचित असं शिवतांडव स्तोत्र म्हटलं. जटाटवी गज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवट्टमरवयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवम्. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंबिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवट्टमरवयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रावणाला इंद्रजाल मायावी शक्ती तंत्रमंत्र शक्ती प्राप्त. रावण हा देवांप्रमाणे औषध कलेमध्ये निपुण होता. तिन्ही लोक ज्याचं यश होऊन रावणाने आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावर शक्तीच्या सामर्थ्यावर 33 कोटी देवांना बंदीखान्यात ठेवलं होतं. नुसतं बंदीखान्यात नाही तर त्यांना सर्व कामही लावलेले होते. मेघानं सडा टाकायचा. वायूनं लंका झाडून टाकायची. सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवानं दरबारात दररोज पंचांग सांगायचं. ग्रहांच्या तर त्याने पायऱ्या केल्या होत्या. दरवाजामध्ये सर्वांना छळणारा शनिदेव त्यांना त्याने पालथा घातला होता. शनिदेवाच्या पालखीवर पाय देऊन रावण दररोज दरबारात यायचा. असा दरबार होता रावणाचा. रावण दररोज 7 तास पूजा करायचा. 14 माणसं होती त्यांनी केवळ पूजेचीच तयारी करायची. असा महाकाल भक्त लंकाधीश रावण. रावण दररोज 1000 कमळं महादेवाला अर्पण करायचा. एक दिवस काय झालं? एक दिवस उजागरत असताना 999 कमळं मिळाली. एक कमळ कमी पडलं. मग काय? कधी व्यक्त येणार. मग काय? आपलं उत्सवाची उसंत न ठेवता उडवलं आपलं शीर कमळ आणि अर्पण केलं महादेवाला. असा महाकाल भक्त लंकाधीश रावण. भजन चालू असताना विण्याची तार तुटली. म्हणून काय त्याने भजन थांबवलेलं नाही. आतड्यानं धागा काढला.
होती म्हणूनच म्हणतात रम्यनी स्वर्गाहो नलंका, रम्यनी स्वर्गाहो नलंका, हिचा कीर्तीचा सागर लहरी नादविनी लंका, हनुमान की प्रभु श्री रामचंद्र की भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना प्रभु श्री रामचंद्र की हे धर्माचं युद्ध सुरू झालं तो महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू झाला युद्धम अंतिम चरणात राम रावण युद्ध चालू रावणाच्या या आसुरी शक्तीमुळे फुटते बाण व्यर्थ जात आहे निष्फळ होत आहे रावणाची मस्तक पुन्हा जोडली जात आहे आणि रावण काय झाला गया असा महाकाल भक्त मालाई रावण हा परम शक्तिशाली होता रावणाची युद्ध संख्या सेना होती 72 करोड तर प्रभूंकडे लगभग 10 लाख वानर सेना होती रावणाच्या हृदयात प्रभू बाण मारू शकत नव्हते रावणाच्या हृदयात सीतेचा वास होता आणि सीतेच्या हृदयात प्रभूंचा वास विरक्त राहील आणि प्रभूंच्या हृदयात तर सर्व ब्रह्मांड त्यावेळी जर या क्षणाला बाण मारला तर सर्व ब्रह्मांडाचा विनाश होईल युद्ध चाललेलं होतं त्याचा वापर करत होते तेव्हाच रावणाचा अंत हा निश्चित आहे. आणि विभीषणाच्या शरणावरून रामाने विभीषणाच्या पेंडीचा वेळ घेतला आणि रावणाला पडला. श्रीराम राम राम हर हर महादेव.
श्री रामचंद्र